गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी एवढ्या दिवसानंतर माझा ब्लॉग आला आहे, कारण माझे पेपर चालू होते म्हणून मी ब्लॉग करू शकले। आम्हाला घरात बसून कंटाळा आला होता म्हणून आम्ही निघालेलो आहे गार्डनला। चला तुम्हाला दाखवते मी गार्डनला काय काय खेळते। आता आम्ही गार्डनच्या इथे पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही गार्डनच्या आत आलेलो आहे। बघू शकता तुम्ही, इथे आपण कबड्डी पण खेळू शकतो। तिथे लाल माती आहे, तिथे कबड्डी क्रिकेट इथे खेळतात। कुठले गेम खेळायचे असतील तर तिथे खेळू शकतात तुम्ही। आणि पुढे असं खेळण्यासाठी झोका आहे, सगळं लहान मुलांसाठी पण आहे, तुम्हाला व्यायाम करण्यासाठी पण आहे। चला आपण आता जाऊन खेळूया। बघू शकतात आम्ही आता आत आलो, खेळतात तिथे आलेलो आहे। इथे पूर्ण माझा भाऊ लटकत होता पण त्याला लटकता आलं नाही, तो लगेच पडला। बघू शकतात तुम्ही, परत चढत होता तो। आता परत लटकला आणि असं लटकत होता। आम्ही आता झोका खेळतोय। आता माझा दुसरा भाऊ पण बसलेला आहे झोक्यावर, त्याला झोका घेता येत नाहीये, त्याला धक्का देऊन झोका खेळायला येतोय। आता मी हा व्यायाम करतोय, बघू शकतात तुम्ही। हा गेम खेळत होतो, हा गेमचं नाव नाही माहिती पण आम्ही खेळत होतो। आता हा बसून खेळतोय गेम, मस्त हे फिरत होतं पूर्ण गोल, पण मी नव्हती पूर्ण गोल फिरत। आता आम्ही दुसरा गेमवर आलेलो आहे। हृदय पूर्ण पडल्यासारखं होत होतं, पूर्ण भीती वाटत होती मला ह्याच्यावर बसायला, पण आता आम्ही खेळत होतो। ह्याला आता खूप भीती वाटत होती, हा बिना चपलीचं खेळत होता, मी चप्पल घालून खेळत होती। आणि ह्याची डाय झाली की मी आता माझा भाऊ ह्या सायकलवर बसला होता, ही पूर्ण सायकल चालवायला होत होती रिअल मध्ये, आणि आम्ही हा गेम खेळत होतो। आता माझा दुसरा भाऊ खेळतोय गेम हवाला। ह्याला भीती वाटत होती, मला नव्हती वाटत। पहिल्यांदा मी खेळले माझ्या बहिणीसोबत तेव्हा मला पण खूप भीती वाटत होती, पण आता हा उतरला। आता आम्ही या बारक्या पोरांच्या ह्याच्यात हे दोघं बसले होते, मी नंतर बसली। बघू शकता तुम्ही, सगळे माणसं हसत होती ह्यांना, हे पूर्ण मजेत खेळत होते। इथे बसून मजा येत होती, पण बारक्या पोरांच्या ह्याच्यात आम्ही बसलो होतो आणि मी तिथे झोका खेळत होती। आता मी पण आले, मी ते असं मस्त खेळत होती, मजा येत होती इथे मला खेळायला। आणि एक आजोबा येऊन मला बोलले, इथे बसू नको, लहान मुलं इथे तुम्ही बसू नाही शकत, पण आम्ही बसलो होतो। आजोबा नंतर मी उतरली आणि त्या आजोबांचा एक नातू होता, त्यांना बसू दिलं। आता आम्ही सिसा खेळत होतो, आणि सिसामध्ये काय झालं की आम्ही खेळत होतो, ते उचलत नव्हतं, नीट उठत नव्हतं, म्हणून पाठच्याला उठायला सांगितलं आम्ही। आणि तो उठता मी बसली होती ना, त्यामुळे तो पडला डोक्यावर, आणि आता मी त्याला ठेवला बाजूला आणि आम्ही खेळायला लागलो। नंतर माझ्या पण गुडघ्याला लागलं ते हे, म्हणून मी पण उतरली। खेळता खेळता 2 मिनिटं खेळले आणि नंतर मी पण उतरली। नंतर आम्ही
नंतर मला माझा भाऊ काय आलं, मी उतरताना माझा पाय अडकला, माझा पाय काढून घेतला मी पण पडणार होती. आता ह्याला परत पडलं होतं, आता परत त्याला बसायचं होतं म्हणून त्याला आम्ही बसवलं. आता ते दोघं खेळत होते म्हणून आम्ही आता झोक्यावर लाईन लावायला गेलो होतो. झोक्यावर लाईन लावली होती, म्हणजे झोका शिसा खेळत आहेत, बघू शकतात तुम्ही. आता आपण गार्डनमधून बाहेर आलेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे सर्कलला गोळा खायला. आम्ही लवकर पोहोचतोय गार्डनमध्ये आणि आता आम्ही गार्डनमध्ये आलेलो आहे. चला आपण आता गोळावाला शोधूया. गोळावाला 3 गेटला असतो म्हणून आम्ही आतून चाललेलो आहे. बघू शकता तेवढे मोठं गोल गार्डन आहे गार्डनचं नाव. आणि आता आम्ही चाललेलो आहे पुढे. आता आम्ही गोळावाल्याच्या दुकानाजवळ आलेलो आहे आणि गोळा बनवते ते तुम्ही बघू शकता कसा बनवतो तो. पहिला काला खट्टा टाकतात आणि आता आम्हाला गोळा खायचा आहे. आता आमचा गोळा आलेला आहे आणि आम्ही आता खातोय, बघू शकतात तुम्ही. आणि आता आम्ही गोळा खात घरी जाणार आहे. आजचा ब्लॉग इथेच संपते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका.